नमस्कार सर्वांना. आज आपण स्ट्रीट स्टाईल नूडल्स बनवणार आहोत. हॉटेलसारखे हे नूडल्स घरच्या घरी इतके उत्कृष्ट बनतात. चला तर मग सुरू करूयात. त्यासाठी आपल्याला कांदा स्लाइस करून घ्यायचा आहे. आवडीप्रमाणे मिरची आपण कापून घेऊयात. बीन्सचे पण मी छोटे बारीक तुकडे केलेले आहेत. गाजर स्लाइस करून अथवा तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तुकडे करून घेऊ शकता. कॅप्सिकम चे पण स्लाइस केलेले आहेत. सोबत थोडेसे आले व लसणाचे बारीक तुकडे केलेले आहेत. नूडल्स बनवण्याकरिता 2 पॅकेट मॅगीचे घेऊयात. एका पॅन मध्ये मी पाणी उकळवायला ठेवलं आहे. पाण्याला चांगली उकळी आली की आपण ते मॅगीचे पॅकेट्स त्याच्यामध्ये टाकणार आहोत. 2 ते 3 मिनिटात नूडल्स अगदी व्यवस्थित शिजून तयार होतील. आपल्याला लगेच ते चाळणीवरती ओतायचे आहेत व त्यावरती थंड पाणी ओतायचं आहे, जेणेकरून जी शिजण्याची प्रोसेस आहे ती थांबेल. 2 चमचे इतके तेल त्याच्यावरती सोडायचे आहे, जेणेकरून ते नूडल्स मोकळे होतील. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ते करायचे आहे. पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण नूडल्स बनवणार आहोत. थोडेसे तेल घेतलेलं आहे. त्या तेलामध्ये पहिला आपण आलं लसूणचे तुकडे टाकणार आहोत. कांदा, मिरची, बीन्स, गाजर व कॅप्सिकम ह्या सर्व भाज्या परतवून घ्यायच्या आहेत. आता आपण त्यामध्ये आपल्या घरी असलेले सर्व सॉसेस टाकणार आहोत. चिली सॉस, सोया सॉस, केचप. इथे मी घरी बनवलेली शेजवान चटणी 1 चमचा ॲड केली आहे व सर्व मिश्रण एकत्र करून घेतलं आहे. तुम्हाला या सर्व भाज्या शिजू द्यायच्या नाही आहेत, पण फक्त त्यांना छानसं परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता की आपण कशा त्या भाज्या त्या सॉसेस सोबत परतल्या आहेत. आता आपण त्यामध्ये मॅगीचे 2 मसाल्याचे पॅकेट्स ॲड करणार आहोत. सर्व जिन्नस एकत्र केले की आपण जे नूडल्स शिजवून घेतले होते ते आपण त्यामध्ये ॲड करूयात व व्यवस्थितरित्या त्यांना मिक्स करून घेऊयात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही नूडल्सचे बारीक तुकडे करू शकता किंवा पॅकेट्स जसे आहेत तसेच तुम्ही ते नूडल्स अखंड वापरू शकता. 2 पॅकेटमध्ये आपण 4 लोकांना पुरतील इतकं चाऊमीन घरीच बनवू शकतो. जसं हॉटेलमध्ये मिळतं तशाच पद्धतीने आपण हे नूडल्स बनवू शकतो. तुम्ही पाहू शकता की अगदी सोप्या पद्धतीने आपण ही मॅगी बनवली आहे. चवीला सुद्धा उत्कृष्ट बनलेली आहे. तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. थँक्यू.